आणि टीम साहेबा दोन्ही कर्णधार टॉस साठी व्यासपीठावरती यायचंय. आदरणीय डॉमिनिक जुर्मा साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. साहेबांना विनंती करेल की आपण इथेच टॉस उडवायचा आहे. चला पहिली सेमीफायनल. हा इथे सुद्धा खाली सुद्धा चालेल. चला थोडे खाली. चला हा टॉस. कॅमेरामॅन फोकस करो. फोकस ऑलरेडी आहे. कोण मागेल? चालेल. टीम साहेबा कॉल करेल. यस सर. यस रेडी. डीसीसी आणि डीसीसी आलाय. टीम साहेबाने टॉस जिंकलाय. गौरव सेमीफायनलची मॅच आहे. ही टीम साहेबा विरार पूर्व आणि जयू दुर्गेश 11 अर्नाळा अर्नाळ्याचा संघ. साहेब आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. जास्त वेळ न घेता फक्त एकच प्रश्न. टॉस जिंकला काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. टीम साहेबाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी जयू दुर्गेश 11ला आमंत्रित केलंय. टीट फॉर टॅट, रफ अँड टफ, जशाचं उत्तर, या साऱ्या गोष्टी आपण ऐकल्यात ना, त्या आता इथून पुढे सुद्धा बघायला मिळतील. कारण इथून उर्वरित 3 मॅचेस, 2 सेमी, 1 फायनल आपल्याला बघायला मिळणार. तुर्तास तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग सीझन 2. स्टे ट्यून विथ पाटील नेटवर्क. थँक्यू. देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. भक्तांचा तुझ्यावर भक्ती भाव, संकट हरते घेतात नाव. संकट हरते घेतात नाव. संकट हरते घेतात नाव. देवाचा अंगण खेळतई वारा, लावताव नावाचा अंगारा. लावताव नावाचा अंगारा. लावताव नावाचा अंगारा. म्हाताऱ्याच्या रूपात येऊन जीव आमचा वाचवलाई रे. म्हाताऱ्याच्या रूपात येऊन जीव आमचा वाचवलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती.
भेटीला आले जयू दुर्गेश 11 संघासमोर टीम सायबा. बिग बॅटल, बिग फाईट, ज्याने टॉस जिंकला होता आणि सांगितलं होतं की आम्ही प्रथम. कौस्तुभ थांबवतो एक मिनिट. आयोजक हितेश पाटील आपण मंचाच्या दिशेने या. धीरज तांडेल आपल्याला विनंती असेल मंचाच्या दिशेने या. मुख्य सत्कार आलेल्या पाहुण्यांचा अर्थातच अतिथी देवो भव ही खरं तर भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न संपूर्णतः डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थांच्या वतीने केला जातोय. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय नवापूर गावाचे कार्यसम्राट अर्थात सुधीर दादा मेहर यांना मी विनंती करतोय, दादा आपण या. आपल्या शुभ हस्ते फुलपाडा विभाग आणि त्या विभागातील युवा अध्यक्ष अर्थातच तेजस दादा कांबळे यांचा हा गोड सत्कार केला जाईल. जजी कांबळे यांचा या व्यासपीठावरती सुधीरजी मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या क्रिकेट वेड्या अजून एका क्रिकेट प्रेमीचा, ज्यांच्या माध्यमातून फुलपाडा प्रीमियर लीग सारखी स्पर्धा वसईविराज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनामध्ये खूप मोठा वाटा असतो. असे फुलपाडा विभागातील बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष त्यांचा यथोचित सन्मान डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगच्या वतीनं या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहताय. मैदानाच्या दिशेने जाऊयात. या अगोदर एक्झिबिशन मॅच सगळ्यांनी बघितली, सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल सगळ्यांचा मनपूर्वक आभार. आणि मगाशी गाणं वाजलं होतं ना मयूर, त्या गाण्यामध्ये डोकरा देवाच्या आशीर्वादानं म्हटलं होतं ना, आता फक्त डोकरा देवाचा आशीर्वाद नवापूरपुरता मर्यादित नाही आहे, सगळ्या खेळाडूंवरती गेलाय. आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक खेळाडू आपला आता इथे रंग दाखवत आपल्या खेळाला बहरत असताना दिसून येतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू आणि 4 धाबा अशी स्थिती आहे. पहिली इनिंग मार्गस्थ असताना जयू दुर्गेश 11 आणि त्यांच्यासमोर टीम साहेबा आमच्या साथीने आहेत कौस्तुभ मेहर. कौस्तुभ, एक गोष्ट खूप वर्षानंतर बघायला मिळाली, खूप म्हणजे मागील 3-4 वर्ष जर का मागे जाल तर ज्यावेळेला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खिताब जिंकण्याची लिस्ट काढली जायची त्यावेळेला तेजस, दुर्गेश, सायबा अशी नावं यायची. आज खूप वर्षानंतर सेमीफायनलच्या 4 टीममध्ये हे 3 संघ आपल्याला बघायला मिळतात. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गौरवने चेंडूला अडवलं, फेकी केली, तोपर्यंत एक धाव आली आहे. कौस्तुभ, आणि खूप वर्षानंतर आल्यानंतर आता या 3 संघांमधलं जोडीला निर्मळ आहे. निर्मळमध्ये अनेक एक्सपिरियन्स प्लेअर आहेत म्हटल्यानंतर या 4 मधलं जे बॅटल आहे ते काही कमी नसणार आहे. ते या अगोदरची एक्झिबिशन मॅच बघितली, त्या अगोदरच्या काही मॅचेस बघितल्या, कालच्या काही मॅचेस बघितल्या, त्यांच्यापेक्षा चांगलं बॅटल रंगताना दिसणार आहे. देवा माझे देवा तुझा हक्केला धावलाई रे. थँक्यू सर, खूप चांगला उल्लेख केला, खूप चांगला उल्लेख. आता दोन्ही संघाचा इतिहास खूप मोठा आहे. या इतिहासामधून खेळत असताना दोन्ही संघाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे रंगणार आहे आणि कोणाचा खेळ कसा राहणार आहे. दोन्ही संघ इथे बजर वाटले, पॉवर प्ले बजर वाजल्यानंतर पॉवर प्ले घेतला गेलाय. दोन्ही संघांनी खेळत असताना कधी सायबा कधी दुर्गेश कधी सायबा असं अनेक वेळा झालंय. पण आज नवापूर नगरीमध्ये हे 2 संघ एकमेकांसमोर आहेत. पॉवर प्लेचा हे षटक आहे आणि त्या षटकामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आलेत. मनामध्ये किती धाबा आहेत. मगाची मॅच फक्त एन्जॉयमेंट होती, सगळ्यांनी एन्जॉय केलं, दर्शकांनी केलं, समालोचकांनी केलं, पंचांनी केलं, त्या टीम्सने केलं, मॅन्टॉन्सने केलं, प्रत्येक खेळाडूंनी सुद्धा केलं. पण आता इथून दोन्ही संघाचे विरोधक, परस्पर विरोधक आणि त्यानंतर काही प्रशंसक सुद्धा आहेत. त्यामुळे कुठे निराशा, कुठेतरी त्याचा जल्लोष या साऱ्या बाबी बघायला मिळणार आहेत. आणि त्यामुळे हे जे संघर्ष आहे दोन्ही संघांमध्ये होणार ते बघण्यासारखं असणार आहे. विघ्नेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, डॉट आलाय खूप वेळानंतर. 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा पॉवर प्ले मध्ये येत आहेत. नेक्स्ट बॉल विघ्नेश बॅकफुटर गेले, टॅप केले चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगलर. सर पहिले 10 मध्ये 10 ही आतापर्यंत सुरुवात आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, आतापर्यंत पॉवर जनरेट टीम साहेबांनी केलंय. 10 मध्ये 10 म्हणजे इथून पुढचा प्रवास पहा कसा असणार आहे, पाहण्यासारखाच असणार आहे. तुम्ही जिथे उभे आहात तिथे तुम्हाला कशा पोझिशनमध्ये उभे आहात त्याचा भान नाही राहणार, अशी ही मॅच असणार आहे. पहिली इनिंग जशी पुढे जाते ती पुढे जात असताना इथून कोणाच्या पेशन्सचा म्हणजेच कोणाच्या संयमाचा बाण फुटणार आहे त्याच्यावरती या मॅचचं यश अपयश निर्भर असणार आहे. यश अपयश मी का म्हणतोय, कारण ज्याच्या संयमाचा बांध लवकर फुटणार आहे तो पराभूत होणार आहे.
ऋषीदादा देसाई प्रचंड अनुभव या खेळाडूला. समोर विघ्नेश. विघ्नेश यावेळेला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, चांगली बिल्डिंग गौरवणी केली, फेकी केली, एक धाव आली आहे. षटक क्रमांक दुसऱ्या संपल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा बिनबाद जयू दुर्गेश 11. सायबा क्रिकेट संघाच्या दमलय घाई बघना बात, सायबा क्रिकेट संघाच्या दमलय घाई बघना बात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटाचे विराट. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावपल करतेय. पहिलं षटक बघितलं आपण. पहिल्या षटकामध्ये किती धावा आल्या होत्या? 7. दुसऱ्यामध्ये आल्या 6, 5. आता 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रतोष बाईकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिलाच बॉल येतोय डॉट. सर 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 11 चेंडूचा खेळणं बाकी आहे. धावपल करतायत 12. नाही डॉट 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 वातावरणाला करणार आहेत हॉट. वातावरणाला हॉट करणारे असणार आहेत. थंडी कुठे लांब गेली आहे दिसून सुद्धा येत नाहीये, भासत सुद्धा नाहीये, वाजत सुद्धा नाहीये. आणि असं असताना विघ्नेशने डॉट खेळलाय. प्रदोष बाईकर त्याच्या समोर आहे. आता इथून पुढचा चेंडू कसा असेल? इथून पुढचा चेंडू ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. एका धावेसाठी खेळलाय. सिंगल येते. बघा कौस्तुभ, हा जो मॅच आहे ना, हा मॅच 24, 25, 26, 27, 28 या धावांवरती जरी थांबला ना तरी सुद्धा दुसऱ्या इनिंगमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढला जाणार असणार आहे. सेमीफायनल आहे. येस, इट्स अ बोल्ड ब्रेक थ्रू मिळवला आहे दर्शन आहिर आणि पाट्स. दिलात झापूक झुपूक वाजत राहतंय ग. दिलात झापूक अशीच काहीशी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवर ते त्याचसाठी गेले होते, परंतु त्या चोरटी धाव घेत असताना बॅटची आतली कडा, यष्टीचा वेध आणि त्यानंतर बघा प्लेड ऑन. फलंदाज बाद दर्शन आहिर रेडी पार्ट्स. नवीन फलंदाज विकास धसकर मैदानाच्या दिशेने आलाय. मागील 2 चेंडूची कहाणी काय सांगितली आहे? एक ओहो, पुन्हा एकदा यावेळेला मागे टॅप, रनआउट, फेकी रनआउटची अपील. पंचांनी रेफर केलंय. पाहिलं जाणार आहे गडी बाद आहे की नाही? तुम्ही नाटच केलाय ते, ओ शेठ, तुम्ही माणूस आईलाय थँक्यू डिझे. फलंदाज बाद. विकास धसकरला सुद्धा मैदान सोडावं लागतंय. मोठी विकेट. कर्णधार मैदानाबाहेर आणि आता कोण येणार फलंदाजीसाठी? टायमर ऑन आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा, त्यामुळे फलंदाज लवकर आपण मैदान सोडायचंय. ही प्रेक्षकांची अलोट गर्दी दुसऱ्या फ्रेम मध्ये दाखवली जाते. हे प्रेम आहे. जसं मगाशी उल्लेख केला होता त्यावेळेला नवापूर नगरीमधील सर्वात मोठं आयोजन म्हणून या आयोजनाकडे बघितलं जात आहे. आणि त्याची साक्ष देत असताना हे सगळे प्रेक्षक, आमचे कॅमेरामॅन आपल्या कॅमेऱ्यामध्ये नजरेमध्ये कैद करत असताना सर्व प्रेक्षकांना त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. मागील 4 दिवसामध्ये आपण जे प्रेम दिलं या स्पर्धेला त्याबद्दल. समोर गेल्याचा प्रयत्न ऑन साईडला. चेंडू गेला वेगानं, चौकार मारलाय वाघानं. विघ्नेश साकलतोड्याच्या बॅट मधून चौकार. चौकार आला. 4 धाबा आल्या आणि पुन्हा एकदा कहाणी बदलली आहे. जे डॉट आले होते त्या डॉटला आता बदलताना आपण बघतोय, कारण चौकार आलाय बॅक करण्यासाठी. धावपल करते धावा 16 रन्स. ऑन साइडला बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धाबा. अनंत गावडे यांच्याकडून विघ्नेशसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, ताजा फोटो माझा काढ. थँक्यू. गुलाबी साडीचं गाणं वाजलं, पण इथे गुलाबी घातलंय. गुलाबी वस्त्र कुणी घातलंय? आमच्या अंपायर्सने घातलंय. गुलाबी नोट नाही, परंतु इथे येलो नोट आलेली आहे. 20, 21
21. येस येस 21. 21 धावा. 21 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येत आहे मुझम्मिल खान. मुझम्मिल समोर आता रविकांत घरत. कौस्तुभ शेवटचं षटक बघा, क्षणार्धामध्ये चित्र बदललंय आणि शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आले सिंगल. पहिल्या जवळपास 14 चेंडूमध्ये वार झाले, परंतु पलटवार 2 चौकारने ते मोमेंटम आणलं शिफ्ट. आता येणारे 5 चेंडू कशा प्रकारे असतील. 22 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. मुज्जू समोर विघ्नेश. नेक्स्ट बॉल. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल आहे. मागाशी मॅच पाहिली ती ईस्ट वर्सेस वेस्ट. कोण होता बेस्ट, तर वेस्टवाले ठरलेत बेस्ट. आता ईस्ट वर्सेस वेस्टच्या युद्धामध्ये पुन्हा एकदा मुज्जू समोर. विघ्नेश आहे. विघ्नेश असताना काय तो धाव काढतो का, त्याने एकच काढली. आता रविकांत आहे. रविकांत सुद्धा वेस्टचाच आहे. मुझम्मिल ईस्टचे कर्णधार होते, त्यामुळे मोठ्या पटलावरील मोठा खेळाडू असल्याचा अनुभव त्यांना सुद्धा आहे. सिंगल आणि सिंगल. 3 चेंडू 24. आता येणारे 3 चेंडू. चर्चा करतायत. 2 खेळाडू चर्चा करतात. इकडून किमान 30 कडे जावं लागणार आहे. 24 धावा धावपल करते. 3 चेंडूचा खेळ झाला. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. फेकी झाले. 1 धाव कंप्लीट होते. बघा मॅच सुद्धा गरमागरमाई चालू आहेत. मगाशी म्हटलं ना मी, कोण कसा उभा आहे त्यांना स्वतःचं भान नसणार आहे. आता आमचे दर्शक सुद्धा तशाच मोहाच्या काहीतरी बळी पडल्यात, तशाच काहीशा गोष्टीचे बळी पडल्यात. मागे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण तिथून बाजूला यायचंय. विकेट किपरच्या मागे जे प्रेक्षक आहेत, बॅनर समोर कोणीही थांबू नका, बसू नका, पूर्णपणे मागे या. तिथून या लवकर, तिथे नाही. हो, यावरचा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर. नो बॉल. दादा तिथे नाही उभं राहायचंय. बॅनर आहे ना तो DCCचा पूर्ण दिसला पाहिजे. तुम्ही या पूर्ण बाहेर तिथून. थोडं अजून थोडं और थोडासा. नाही दिख रहा है. षटकार. धन्यवाद, थँक्यू. चला मैदानाच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी कौस्तुभ. नो बॉल आलाय आणि वातावरण थोडंसं गरम. 26 लास्ट 2 बॉल रिमेनिंग. या 2 चेंडूवरती टार्गेट सेट होणार आहे. हो, यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न. हातामधून चेंडू निसटलाय. 1 धाव कंप्लीट. 27. इथून येणारी एक धाव फक्त ती सिंगल धाव नसणार आहे. ती धाव तुम्हाला 1 धाव वाढवण्यासाठी ताकद, म्हणजेच काय, पुढच्या इनिंगमध्ये येणारे चौकाराचा किती काउंटिंग बसणार याच्यासाठी मदत करणारी धाव असणार आहे. ही 1 धाव पुढच्या इनिंगमध्ये वाचवण्यासाठी काट्यासारखी टुपणार आहे किंवा चेस करण्यासाठी टुपणार आहे. आणि त्यामुळे समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलाय. चेंडू गेला निघून सीमा रेखा पार. चौकार. हा भार सोसना जड झाले पिकावानी. अंगात ज्वार भरले तुझ्या पिंडीचं पाजपाणी. थँक्यू डीजे. चौकाराने धावपलक जाऊन पोहोचलं. 32 धावांचं लक्ष्य. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर नगरसेविका रंजना ताळेकर मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर प्रदीप पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा माझे देवा तुझा केला धावलाय. मीर यांना विनंती केला आपण हा सन्मान करायचा आहे. मीर यांच्या शुभ हस्ते रंजना ताळेकर मॅडम यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी रंजना ताळेकर मॅडम यांना विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं, नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026च्या वतीनं. प्रकाशजी वैती साहेब आपल्या शुभ हस्ते डॉमिनिक रुमावसर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे.
किशोर पाटील सर. किशोर पाटील सर, आपण आपल्या शुभ हस्ते यापुढील सन्मान आदरणीय ज्योती म्हात्रे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. ज्योती म्हात्रे मॅडम, आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर यायचंय. किशोर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. धन्यवाद आमच्या तिन्ही मान्यवरांचं जे आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपलं मनपूर्वक आभार. समस्त नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026च्या वतीनं, डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं .32 32 धाबांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल. प्रदोष बैकर, पेट्रो बायकरमॅन आणि त्यांच्या साथीनं ऋषीदादा देसाई. गोलंदाजी मार्कवरती समीर कदम. चांगलं बॅटल. 32 म्हणजे एक फायटिंग टोटल आहे आणि या फायटिंग टोटलला काय चेस केलं जात आहे की वाचवलं जात आहे. टॅप करण्याचा प्रयत्न. प्रदोषने पहिला चेंडूला एका धाब्यासाठी ढकल आहे. सिंगल धाव येते. एका धाव्याने धावफलकाची सुरुवात. धावफलकाचा श्री गणेशा. कृष्णा माळी साहेब, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. कृष्णा माळी साहेब. बॅकफुटर गेले ऑन साइडला. चेंडूला ड्राइव्ह फेकीचं आहे. ओ ओ ओ आता काय, आता फलंदाज ऋषीदादा देसाई बाद. पहिला विकेटचं बदन गॉन. रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम. चांदनी ओ मेरी चांदनी, रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम. चांदनी ओ मेरी चांदनी. आणि चांद से बडकर अशा हस्ती या मंचाच्या दिशेने येताना दिसेल. या स्पर्धेमध्ये सर्वात मोठे योगदान असणाऱ्या विशेष अतिथी म्हणजेच ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचे रघुवीर अर्नाळकर सर आणि किशन मानेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. डोकरादेव क्रिकेट क्लब व नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026च्या वतीनं दोन असे दिलदार व्यक्ती, ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचे ओनर आदरणीय रघुवीर अर्नाळकर सर आणि किसनजी माने साहेब यांचं या ठिकाणी आगमन आपण पाहत आहे. साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे. चला गंभीर सर, चला. चेंडूचा खेळ झाला. 2-1 धावा धावपल करतात. एक गडी बाद. पाटला काय 32चा. नेक्स्ट बॉल. ओ समोर टॅप केले चेंडूला. येतोय डॉट. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर येणारा चौकार किती मोमेंटमला शिफ्ट देणार आहे येणारी कॅल्क्युलेट सांगणार आहे. नव्याने येणारे फलंदाज मुझ्झबिल खान. 3 चेंडूचा खेळ झाला. एक धावा धावपलकावर. नेक्स्ट बॉल समीर. ओ लेग स्टंपच्या बाहेर बाहेर निघणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी व्हाईट चेंडू घोषित केला आहे. पहा 32चा पाठ लागाय. एक विकेट गेले. आता इकडून काय करायचं आहे. आता या मॅचला बघता बघता 2 बॅटरला काय करायचं आहे. सुरुवात चांगली आहे.
समीरने करून देती सुरुवात चांगली. पुन्हा टॅप केलं चेंडूला आणि पाठवलं एका धावीसाठी. 3 धावा धावपाल करतायत. 32चा पाठला काय वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. मुनसबिल खान खूप चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये केली, परंतु आता करायची आहे. आता ही बॅटिंग करायची आहे. सिरोजभाई टाईल्सवाला यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. सिरोजभाई टाईल्सवाला आपण यायचा आपला यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला. बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला. आता रिक्षावाला नाही, आता वाट कोण बघते? बायको बघते. विकेट आले, विकेट. 2 महत्वाचे विकेट आले. मोमेंटम शिफ्ट केलंय सर. पहिल्या 5 चेंडू मध्ये पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट केलाय. नाही, अगदी योग्य उल्लेख केलात, कारण आम्ही घड्याळाकडे बघितलं नव्हतं. इतका वेळ झालाय की बरोबर घरात कोणाचा फोन यायला चालू झालेला असेल, पण सगळ्यांनी सांगितलंय एक मॅच थांब, अजून फायनल बाकी आहे. चेंडूला ड्राईव्ह केलाय मनीष इंदरकरच्या बॅट मध्ये आल्या चौकार. दयानंदजी तांडेल यांच्या या ठिकाणी आगमन झाले. दयानंदजी तांडेल साहेब, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न. आपलं हार्दिक स्वागत. नीरा ट्रॅव्हल्सचे दयानंदजी तांडेल साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. साहेब, आपल्याला विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. जे मागे बसलेत बॅनर समोर, प्लीज आपण तिथून उठायचंय. डोकरादेवचे व्हॉलंटियर्स, डोकरादेव क्रिकेट क्लबचे व्हॉलंटियर्स, आपण जाऊन तिथून बाजूला करायचंय प्लीज. साहेबांनी जर का सामना जिंकला तर हस्ती स्पोर्ट्स ग्रुप 15 टी-शर्ट्स पहा. येस मयूर, पॉवर प्ले पॉवर जनरेट करण्यासाठी आता पॉवर प्ले आलाय. आदरणीय परेशजी भोईर साहेब यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. परेशजी भोईर साहेब, आपल्याला विनंती, आपण या परेशजी भोईर साहेब, आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. सुधीरजी तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते हा परेशदत्त भोईर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सतरा 24 ची मॅच. एक मॅच मध्ये 21 रन राहिले. 17-24 चेंडूचा खेळ झाला. 1 धावा धावपल करती. 8 पॉवर प्ले सुरू आहे. 2 खेळाडू चर्चा करतायत, कारण पॉवर जनरेट करण्यासाठी षटक आले सर. पॉवर जनरेट करण्यासाठी आता पॉवर जनरेट कोण करणार? धन्यवाद सर्व मान्यवरांचं. डॉमिनिक भ्रुमाव सर, रंजना ताळेकर मॅडम आणि ज्योती म्हात्रे मॅडम, आपले सुद्धा, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. चला, पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी मनीष शिंदेकरने या मॅच मध्ये ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला. हातामध्ये चेंडू, सरळ विघ्नेशच्या चौकारानंतर विकेट. प्रत्युत्तर दिलं विकेटनं. फलंदाज बाद. थँक्यू मयूरदा, थँक्यू. आज काकाने खूप एन्जॉय केलं. अनंत सरांनी जे काय एन्जॉय केलं ते खरोखरच. अनंत कावड, राईट ना? बरोबर, नाव बरोबर घेतलंय, म्हणजे मी चुकीचा नाही आहे. खूप एन्जॉय केलं आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं पाहिजे. हा नवापूरमधला सर्वात मोठा महोत्सव आपल्या सर्वांसमोर आहे. ड्राईव्ह केलं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फेकी वेगानं, पण ती फेकी कुठे? देखा कहीं और, फेका कहीं और.
अच्छा है की हुआ कुछ नाही और इथं काय वेगळं घडलं असतं तर मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट. काल अशा काहीशा घटना घडल्या होत्या. काल शेवटचा सामना DCCने तो एक चेंडू फेकलेला मॅचमध्ये अष्टविनायक विरारला आणताना दिसत होता, पण त्यानंतर जतीन तांडेने केलेला तो कमबॅक, रंगलेली मॅच आणि नवापूरकरांचा डोकरादेव क्रिकेट क्लबचा तो जल्लोष बघण्यासारखा होता. आता पुन्हा एकदा फिरोजभाई टाईल्सवाला यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विजयदादा तांडेला विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. प्रदोष बाईकर द की फॅक्टर. प्रदोष जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत कोणताही दोष या धावपलकाच्या चेसमध्ये तो येऊ देणार नाहीये. त्यामुळे प्रदोषवरती खास करून नजर आहेत. गौरव पाटकर हर चीज को देखते काट कर आणि आता इथून काय तो काट करत असताना एक करून या धावांच्या फासल्याला कमी करेल का हे बघावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूंचा दुसऱ्या षटकातला खेळ संपला आणि 11 धावा धावपल करते आहेत. आतापर्यंतची स्थिती रन बॉल आहे. मागील इनिंगमध्ये जर नजर टाकाल किंवा त्याच्यावरती नजर टाकाल तर या 5 बॉल पर्यंत तरी जयू दुर्गेशिलन हा संघ चांगल्या स्थितीमध्ये नव्हता आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये आता टीम साहेबा तंतोतंत चालू आहे. सिराजी टाईल्सवाला यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो बेजेजी तांडेल यांच्या शुभ हस्ते आणि या व्यासपीठावरती हा सन्मान होत असताना धन्यवाद साहेब, आपलं मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, सामना जिंकून दाखव बारक्या मलार. मयूर हा जो व्ह्यू दिसतोय ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट जर कोणी गेलेलं नसेल तर आवर्जून जा आणि या ॲक्वा पॅलेस रिसॉर्टला भेट द्या. नवनवीन स्लाइड्स, सर्वाधिक मोठं नवापूर नगरीमधील सर्वाधिक मोठं रिसॉर्ट जे आपल्याला मुख्य स्क्रीनवरती दाखवलं जात आहे आणि या रिसॉर्टचे सर्व व्यासपीठावरती आहेत. आदरणीय रघुवीरजी अर्नाळकर आणि किसनजी माने ज्यांचं हे रिसॉर्ट आहे. बघा याचा ड्रोन व्ह्यू वरून या स्लाईड बघू शकता कशा राऊंड आहेत आणि त्या राऊंड स्लाईडमध्ये बसल्यानंतर किंवा तिथून तुम्ही खाली गेल्यानंतर एक वेगळा फील, वेगळा आनंद, इथली प्रत्येक गोष्ट तुम्हाला वेगवेगळा आनंद देऊन जाणार आहे. मनाला सुखावणारा हा संपूर्ण नजारा जर का अनुभवायचा असेल तर तुम्ही ॲक्वा पॅलेस रिसॉर्टला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद. 12-21 मध्ये पहिला चेंडू आणि त्याला गौरव पाटकरने प्लस केलंय. +1 या 2 धावा येतील. पॉवर प्लेचं षटक कौस्तुभ संपलंय म्हटल्यानंतर आता या षटकामध्ये आणि पुढच्या षटकांमध्ये तुम्हाला समान कंडिशन, सेम कंडिशनला सामोरं जायचं आणि तिथून धावा बनवायचे आहेत. आस्किंग रन रेट काय सांगतोय त्यापेक्षा फलंदाजाच्या मनामध्ये प्लॅन काय चालू आहे. गौरवने अनेक वेळेला अशा प्रकारच्या स्थितीमधून साहेबाला बाहेर काढलंय आणि प्रदोषने असंख्य इनिंग्स अशा प्रकारच्या स्थितीमधून साकारत असताना टीम साहेबाला विजय मिळवून दिला आहे आणि तो प्रदोष स्ट्राईक एंडवरती आहे आणि त्याच्या समोर या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय गोलंदाजी राहिली आहे असा रविकांत घरत. गोलंदाजी मार्क होते. नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा सिंगलसाठी खेळलाय. 1 धाव येते. कंपॅरिझन सेम आहे. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा तेच घडलं होतं. पहिल्या 2 षटकापर्यंत 3ऱ्या षटकात मॅच ऑन झाली होती. 3ऱ्या षटकानंतर तो मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झाला होता. आता इकडे काय करणार आहे. नेक्स्ट बॉल रविकांत समोर गौरव. हो आता मात्र चेंडू कुठे लागलाय. खूप चांगली फिल्डिंग पाया लागत असताना 1 धाव येते. सर इकडून किमान एखादा चौकार शोधतो. 1 चौकार नाही, 1 चौकार इथं नय्या करणार आहे पार. आता ती नय्या कोणाची पार करणार, तो चौकार कोण मारणार, कोणाच्या समोर येणार, रविकांतच्या की चौथ्या बॉलरची वाट पाहिली जाईल. सध्याला तरी क्षेत्ररक्षण सतत बदलवलं जात आहे. डावखराने उजव्या हाताचा फलंदाज मैदानात असल्या कारणानं या प्रकारची फिल्डिंग मध्ये बदल. इनसाइड आउट खेळायचं होतं. फुल टॉस बॉल, फायदा नाही उचलता आलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सिंगलसाठी. 1 धाव. 3 चेंडू 16 धावा धावपलकावरती आहेत. पहा अजूनही मैदानाच्या आतमध्ये कोण आहे. प्रदोष बायकरमॅन. जी काही जबाबदारी आहे ती संपूर्ण प्रदोषवर आहे. परंतु कॅप्टन
कॅप्टनला सुद्धा 2 आतमधल्याच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय खूप चांगल्या पद्धतीने, येते पुन्हा एकदा सिंगल. इक्वेशन सर, इक्वेशन काय सांगू इच्छिते? 8-15 8-15 म्हटल्यानंतर तुम्हाला 2 चौकाराचं प्लॅनिंग करावं लागणार आहे. आणि त्या 2 चौकाराचं प्लॅनिंग तुम्ही कसं केलंय, त्याचं एक्झिक्युशन कसं होतंय. मगाशी ज्या वेळेला फील्ड करत होती टीम साहेबा, त्यावेळेला एक रनआउटचा चान्स, एक रनआउटचा अटेम्प्ट जो मिस झाला होता, अशा काहीशा चुका आहेत. त्या चुका आता चेसिंगमध्ये थोड्याशा अडचणीचं कारण ठरत आहेत. बघा हे प्रेक्षक असंख्य प्रेक्षक वर्ग या डोकरादेव क्रिकेट क्लबच्या आयोजनाला पाहण्यासाठी या ठिकाणी आलाय. नवापूर नगरीमध्ये समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केला, हातामध्ये चेंडू, येतोय डॉट. पहिला संघ कोणता ठरणार ग्रँड फिनालेमध्ये जाणारा, याची सर्वांना उत्कंठा आहे. सर्वजण वाट पाहतात. टीम सायबा वर्सेस जयू दुर्गेश 11. हो, शेवटच्या क्षणाला टॅप केलं चेंडूला, पुन्हा एकदा एका धाब्यासाठी पाठवलंय, सिंगल आली आहे आणि षटक क्रमांक 30 संपलंय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धाबा धावपलकावरती आहेत. कौस्तुभ येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये धावांची गरज असणार आहे 14. गिरीश का सुनने का गाना, गिरीश का दिल ना दिया, दिल ना लिया, दिल ना लिया, दिल ना दिया. थँक्यू मयूर. दिल ना लिया, बोलो ना बोलो क्या किया, जे काय गाणं आहे त्याच्यापेक्षा मी म्हणाल ॲक्वा पॅलेसला नाही गेलात मग कुठे, मग काय बघितलं नवापूरमध्ये येऊन ॲक्वा पॅलेसमध्ये नाही गेलात मग काय बघितलं. ॲक्वा पॅलेस वन ऑफ द बिगेस्ट रिसॉर्ट ही नवापूरमधील सर्वात मोठा रिसॉर्ट. आणि त्या रिसॉर्टचे सर्व या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगला भरघोस सहकार्य, भरघोस योगदान देण्यात आलंय. आणि पहिल्या चेंडूवरती 6-14 मध्ये बघा अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टम समोर स्क्रीनवरती दाखवली जाते. पाहिलं जाणार हा वाईड आहे की नाही. आणि पंच सुद्धा पाहण्यासाठी इच्छुक यासाठी आहेत कारण सेमीफायनलचा सामना आहे, क्रुशियल मोमेंट आहे. टायमर सगळ्यांच्या नजर आहेत. पूर्वीच्या काळी एका कोणत्या तरी समारंभामध्ये गावोगावी काय व्हायचं तर ते एक VCR यायचं आणि TV असायची आणि त्या TVवरती सगळेजण एखादा मूव्ही बघण्यासाठी बसायचे आणि सगळ्यांच्या नजरा त्या TVकडे असायच्या बघत असताना. आणि त्या प्रकारच्या नजरा आता या स्क्रीनकडे लागून राहिलेल्या आहेत. वाईड आहे की नाही बघितलं जाणार आहे. दमदार आयोजन, चांगलं मैदान आणि मैदान आणि जत्रा नेहमी बाहेर ठेवायचं, म्हणजे काय भांडणं झाली तर आपल्या गावाला नको आणि कोण ओळखीचा भेटलं तर आता घरी आहेत जेवायला नको आणि चहा न्यायला नको, म्हणजे बाहेरच्या बाहेर बरं. म्हणजे जत्रा आणि मैदान हे मॅच ना नेहमी म्हणजे लफडी झाली ते बाहेरच्या बाहेर. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघाने तयार राहायचंय. दिविशा तेजस 11 विपक्ष निर्मल सम्राट. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण यानंतरच्या मॅचसाठी तयार राहा. टॉस व्यासपीठासमोर केला जाणार आहे मॅच संपल्यानंतर. चेक केलं जातंय. मंगेशचं खेळून झालं, आता एन्जॉय करतो. देवेन सुद्धा आहेत बघा. गावपाड्यातील सर्व खेळाडू अगदी जवळून मॅचचा आनंद लुटत आहेत. अशी सजी स्पर्धा तशी कॉमेंट्री पाहिजे. एका ठिकाणी स्पर्धेला गेलो, 40 किलो मटण आम्ही राहिलो, शेवटी झाली आम्हाला शेवटी बटाटी. ती मटणाच्या रश्श्यामध्ये कुस करून खाली. नंतर मला समजलं फक्त 5 किलो मटण होतं नाही तर 5 किलो बटाटे टाकली होती. म्हणजे असं आयोजक हुशार असतो. 40 किलो मटण, आता 40 किलो मटण अख्खं गाव जेवल. नाही पण आपल्याकडे असे आयोजक कोण नाही आहेत. उलट तुम्हाला तुमची इच्छा मरेल एवढं खायला देतात. चर्चेसाठी गेलेले आहेत आमचे दोन्ही अंपायर्स, विवेक पाटील, गंभीर पाटील. येस, निर्णय इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू येतोय डॉट. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू आणि त्या चेंडूला इथं डॉट घोषित केलं 3ऱ्या पंचांनी विवेक पाटील यांनी तो निर्णय थोडा वेळ घेऊन दिलाय.
आमचे कॅमेरामॅन चंद्राला टिपण्याचा प्रयत्न करतो. ओहो गॅप बंधू वॉट अ शॉट. ट्रेडमार्क प्रदोष बाईकर, ट्रेडमार्क स्ट्रोक, चेंडू सीमा रेखा पार, चौकात. मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, ओ रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था, तो मिर्ची टायगर 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 जिंदा आहे, टायगर जिंदा आहे. बायकरमॅन 2-2 बाईक ज्याच्या नावे आहेत. प्रदोष बाईकर त्याच्या बॅट मधून आता या कहाणीमध्ये ट्विस्ट आणणारा चौकार आलाय. चौकार आलाय म्हटल्यानंतर 4 चेंडू 4 मध्ये 10. सामना जिथे उभे आहेत तिथे उभे राहून बसून कसेही पहा. खूप चांगला रंगलाय. 4 मध्ये 10 येणाऱ्या चेंडूवरती जर का चौकार आला कौस्तुभ तर ही मॅच पुन्हा एकदा साहेबाच्या बाजूने झुकती होईल. इथं काय घडलं. वेगवान चेंडू, अनुभव, एक्सपिरियन्स इसी का नाम है. वेगवान चेंडूला सोडू दिलं. यष्टीवरती जाईल याची काही तमा नाही बाळगली. नो +1. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो थँक्यू. रंग चढाय बिलकुल रंग चढाय. आता रंगामध्ये भंग कोणाचा होणार. नो +1 आलाय. आता 4 मध्ये 8. 4 मध्ये 8 पडलीये मोठी गाठ. कोण सोडवणार. 8 हा आकडा बघितला तर गाठ पडलेली असते. बघितलं असेल सर्वांनी. त्या 8 मधली गाठ आहे ती ज्या वेळेला सुटली जाईल त्याच वेळेला ही मॅच मोकळी होणार आहे. कोणातरी एका बाजूने झुकणार आहे, नाहीतर मग 8 ची वाट सुद्धा लागते. आणि यावेळेला हातामध्ये चेंडू विसटलाय. इतका उत्साह आहे. या सामन्याचं दडपण इतकं मोठं आहे की थ्रो करण्यासाठी चेंडू हातातून सुद्धा नाही सुटलाय. 3 मध्ये 7. काय सामना आहे. 3 मध्ये 7 म्हणजे जिथे कॅल्क्युलेशन चालू आहे. चौकार, सिंगल, डबल नक्की काय. प्रदोष बाईकर आतापर्यंत या मॅच मध्ये टीम साहेबाला जिंकण्यासाठी जे करायचं होतं ते त्यांनी केलंय. मॅचच्या जवळ आणून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सांभाळणं जाणतायत, माहीत आहेत. विघ्नेशचा हा चेंडू यावेळेला कुठे. नो +1 अशा 2 धावा. ये क्या हो रहा है. सगळ्यांना वाटलं होतं की या मॅच मध्ये यायला उशीर झालाय, पण प्रदोष बाईकरने सांगितलं उशीर नाही झाला. मी राईट टाइम वरती आलोय. त्याने चौकार फक्त नोने घेतला. यस 3 मिनिटं वाढवायची आहेत. चला 3 मिनिटं वाढवावी लागणार आहेत. 3 चेंडू किती बॉल 3 बॉल 5. आता खरी मजा येणार आहे या मॅचला. वाट बघतोय रिक्षावाला, कामाला जायला उशीर झाला. अजून काय बाकी असेल तर ते सुद्धा लाव बाबा. प्रेक्षक इथून हालायला तयार नाही आहेत. कारण त्यांना माहित आहे इथून येणाऱ्या 2 मॅचेस सुद्धा याच्यापेक्षा सुपरचे उपर आणि डुपरवाले होणार आहेत. विघ्नेश साखरतोडे समोर गौरव पाटकर. 3 मध्ये 5. आता या मॅच मध्ये खरं ट्विस्ट आलाय. सामना अशा वळणावरती आहे. तिथून कुठेही भिरू शकतो. आता 2 मध्ये 4. आर पार वाली लढाई आहे. आग दोनों तरफ. साहेबा जिंकेल. इथे एक दर्शकाला सांगतायत साहेबा जिंकेल. क्या बात है. ये कॉन्फिडेंस है. थँक्यू मयूर. थँक्यू डेव्हिड भाई. गाव पाड्याचा डेव्हिड भाई मैदानात कधी आला कळलंच नाहीत. जिंकली तर हुंडाकडून 500 रुपयाचं बक्षीस. 2 मध्ये 4. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. किरण घरात नाद नाही कोण करत. किरण घरात नाद नाही कोण करत.
मॅच मध्ये परत आणणारा चौकार अडवलाय. व्हॉट अ फील्ड, व्हॉट अ थ्रो, व्हॉट अ अटेम्प्ट. ये क्या हुआ है? कोण बाद? प्रदोष बाद. इसी को कहते क्रिकेट. क्रिकेट यालाच म्हणतात. 1 बॉल 3. यांनी टाळ्या वाजवल्यात. तुम्ही कशा थांबताय? तुम्ही सुद्धा वाजवा. जोरदार टाळ्या मॅच साठी होऊन जाऊ द्यात. बिग राउंड ऑफ क्लॅप्स. टीम साईबाब वर्सेस जयू दुर्गेश 11. 1 बॉल 4. 3 नाही 3च आहेत, पण चौकार मारायचा म्हणून 4 आलाय. 1 बॉल 3 म्हणजेच 1 बॉल 4. चौकार कंपल्सरी आहे. गौरव पाटकर 8वा बॉल लागणार आहेत ते प्रताप. ज्या वेळेला 1 बॉल 4 ला चौकार मारलाय, ज्या वेळेला विजयी सेलिब्रेशन केलंय, आता पुन्हा करण्याची संधी आहे. विघ्नेश समोर, विघ्नेश समोर. ओ मॅच फिनिश, मॅच फिनिश. रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते. हे पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. हे लोकू जोडव काळ मनी, मायाळू ग माझा धनी. तो सादर हाय गजीवाला, गजीवाला तुझी हाय मी माझ्या गावाला. ये रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी. थँक्यू डीजे. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. चला दोन्ही मंथन रिसॉर्टचे सर्व आदरणीय विजयजी तांडेल साहेब यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. विजयजी तांडेल साहेब. हरचंद्र मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. हे नवापूर गाव. माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात. माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात. दुर्गेशी नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेशी नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. खेळतात मोठे रुबाबा. थँक्यू. चला दोन कर्णधार. दिविशा तेजस 11,
विपक्ष निर्मल सम्राट दोन्ही कर्णधार टॉससाठी या. दिविशा तेजस तिलनचा कर्णधार आलेला आहे. निर्मल सम्राट संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या. निर्मल सम्राट संघाचा